दादा गुलाब पाहिजे ना? हा दे ना. थँक्यू. तुमच्यासाठी हे गुलाब. थँक्यू. प्रेम असलं की उघड्यावरही संसार थाटता येतो, पण जेव्हा ते नसेल तेव्हा चार भिंतीत सजवलेला संसारही तुटायला वेळ लागत नाही. खरंच त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीच प्रेम नसेल का? असतं तर त्यांनी सगळ्यांसमोर असा अपमान नसता केला माझा. कुठं कमी पडली मी? अशी कशी कमी पडली? माझा तुटलेला संसार नाहीच का जोडू शकणार मी कधी? आनंद, जेनी, जे काय झालंय ते अतिशय वाईट झालंय, पण आपण असे चेहरे पाडून बसण्याने काही होणार नाही. गुरुनाथ सरांना त्याचं काहीही वाटणार नाही. गुरु समजतो कोण स्वतःला? आणि ती शनाया अशी तरी कोण आहे जिच्यासाठी तो जगातली सगळी नाती तोडायला तयार झालाय? आनंद, कूल डाऊन. गुरुनाथने त्यांच्या पर्सनल आयुष्यात कसं वागायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण सर, राधिका मॅमचं काय? त्या तर तशा नाहीयेत ना? त्यांचंच तर वाईट वाटतं ग जेनी, पण आपण काय करू शकतो सांग ना? गुरुनाथना जबरदस्तीने त्यांच्याशी पॅचअप करायला लावू शकत नाही ना आपण. तर ते सगळं सोडा. गुरुने ना माणुसकी सुद्धा सोडली. याचा आज मला धक्का बसलाय. बिचारा वहिनी सतत सांगत होता त्यांची अडचण काय. निहाल स्वतःची जिद्द सोडायला तयारच नाही. कसं असतं ना आनंद, माणसाला एकदा यशाची धुंदी चढली की मग त्याला बाकीचं काही कळत नाही. गुरुनाथ सरांचं असंच काहीसं झालेलं आहे. इतक्या कमी वयात इतकी मोठी पोस्ट मिळाली, त्यात ती शनाया. अरे ती तर एक नंबरची. जाऊ दे, तिच्याबद्दल काही न बोललेलंच बरं. मला पण त्या शनायाचा इतका राग येतो ना. जाऊ दे, मला पण माझं तोंड खराब करायचं नाहीये. पण सर, तुम्ही बघितलं ती कशी बघत होती राधिका मॅम कडे? सर, मला आय स्वेअर मला असं वाटत होते तिचे डोळे काढून तिच्याच हातात देऊन टाका. पण काय त्याला थांबलीच कशाला? आनंद, जेनी, तुम्ही जरा शांत व्हाल का? एक लक्षात ठेवा, आपण इथे एम्प्लॉई आहोत आणि कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की राधिका वहिनींसाठी आपण काहीही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. बिचारा राधिका मॅम, त्यांच्याकडे फक्त 10 days आहेत. सच अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम. एवढ्या कमी वेळात ते एवढी मोठी अमाउंट कशी अरेंज करतील? इन दॅट केस आपण काही मदत करू शकतो का याचाच विचार करतोय. आय मीन इनडायरेक्टली, गुरुनाथना न सांगता आपण काही पैसे उभे केले तर. राधिका मॅम कशा आहेत माहिती आहेत ना तुम्हाला? शी विल नॉट एक्सेप्ट द मनी. अरे पण मग आपण करू तरी काय शकतो? माझ्याकडे एक आयडिया आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे ज्यामुळे आपण राधिका वहिनींना मदत करू शकतो. बघ राधिके, काय तुझं दुःख तुला माहिती, ते आम्ही काही कमी करू शकणार नाही. कसं आहे, जे काही झालं ते वाईट झालं. मला तर वाटतं नानाजी, आपण दोघही जण जाऊयात आणि गुरुनाथशी बोलूयात. चांगलं खडसावून त्याला विचारूयात
बाबा रे, माणुसकी संपली का तुझ्यातली? नाही काका, असं काही करू नका. तुम्हाला कोणी काही बोललं ना तर ते मी नाही सहन करू शकणार. पण राधिका, त्या गुरुनाथचं काळीज आहे का दगड आहे? तो लहान मुलगा अथर्वच्या बरोबरचा आहे ना, त्याचं मन हेलावलं कसं नाही? जोपर्यंत त्याच्या डोक्यातनं त्या पोरीचं खूळ जात नाही ना, तोपर्यंत काही तो धड विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा. महाराजी, हे मला वाटेल तसं बोल, मी सगळं ऐकून घेतलं. पण हे मला सगळ्यांसमोर बोलले हे काही बरं नाही केलं. ऑफिसच्या स्टाफ समोर, बाहेरच्या लोकांसमोर यांनी यांच्या बायकोची इज्जत ठेवू नये. याला राग म्हणायचं का काय म्हणायचं? एखादा माणूस आपला एवढा तिरस्कार करतो का त्याला आपण त्याच्या नजरेसमोर उभे नको? नाही, एखाद्याच्या भावनांचा, त्याच्या सुख दुःखाचा त्याला विचारही करता येऊ नये. मला नाही हे बरोबर वाटून राहील. नाही, हा माझा नवराच नाहीये, हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे. यांच्यात साधी माणुसकीही शिल्लक नाही. ठीक आहे, रडू नकोस तू आता. नानाजी, माझी जिद्द, माझी चिकाटी आज मातीमोल ठरली. मला खूप एकटं हतबल वाटून राहिलं. हे काय माझ्याकडे आता परत येत नाही. यांनी सगळ्या बाजूंनी माझ्याशी नातं तोडलं. देव पण माझ्याशी का परीक्षा बघून राहिला? मी फक्त माझ्या नवऱ्याला परत मिळवायचा विचार करून राहिले. असं काय मोठं पाप केलंय मी? नाही राधिके, पाप तू नाही केलंस, त्यानं केलंय. रीती रिवाजाच्या बाहेर जाऊन तो वागलाय, तू नाही. हे बघ, काही चूक केलेली नाही आणि करणार सुद्धा नाही. हे बघ राधिका, सगळ्या चांगल्या माणसांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नाही असं नाही. पण तू फिनिक्स पक्षाची गोष्ट ऐकलीस? राखेतून उडून त्यानं नव्यानं जन्म घेतला. तुला पण तुझ्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची आहे. राधिका, आयुष्यात मी जर काही पुण्य केलं असेल ना तर ते सगळं तुला मिळू दे. आणि एक लक्षात ठेव राधिका, खऱ्याची कधीही हार होत नाही. जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना, परमेश्वर त्यासाठी दुसरं काहीतरी योजून ठेवतो. आणि माझी खात्री आहे ते यश तुला मिळेल, नक्की मिळेल.